11वीची घोषणा झाल्यापासून एक प्रश्न सतत विचारला जातोय. अभिजित आणि रेश्मा फक्त चांगले मित्र राहणार की त्यांच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी नवीन वळण येणार व ते नातं प्रेमापर्यंत पोहोचणार? जर असं झालं तर केवढाचं काय? आज आपण याच विषयावर उपलब्ध माहिती आणि चाहत्यांच्या वेगवेगळ्या अंदाजावर चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळे अंदाज लावत आहे, पण एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, अधिकृत माहिती अजून जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळे आज आपण फक्त शक्य तर्क आणि फॅनच्या चर्चांवर चर्चा करणार आहोत. अनेक कथांमध्ये जवळची मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलते, म्हणून काही चाहत्यांना वाटतं की अभिजित आणि रेश्माच्या नात्यात असा बदल दिसू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही आहे. दुसऱ्या बाजूला अनेक प्रेक्षकांचं मत आहे की लेखक त्यांची मैत्री तशीच कायम ठेवतील, कारण प्रत्येक जवळचं नातं प्रेमात बदलतं असं नाही आणि मैत्रीची गोष्टही तितकीच प्रभावी असू शकते. जर केवढाचं पात्र कथेत महत्त्वाचं असलं तर अभिजितच्या आयुष्यात नवीन वळण येऊ शकतं, पण त्यामुळे रेश्मासोबतचे प्रेमसंबंध तयार होतील किंवा होणार नाहीत असं निश्चितपणे म्हणता येत नाही. कदाचित लेखक सुरुवातीला मैत्रीवर भर देतील आणि नंतर कथेनुसार नात्यांना दिशा देतील, किंवा ते प्रेमकथेपेक्षा कॉलेज लाईफ आणि मैत्रीणींवर जास्त लक्ष केंद्रित करतील. माझ्या मते पहिल्याच काही भागांमध्ये प्रेमसंबंध स्पष्ट दाखवण्यापेक्षा लेखक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता टिकवून ठेवतील. खरी दिशा पुढे एपिसोडमध्ये हळूहळू समोर येईल. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. अभिजित आणि रेश्मा फक्त मित्र राहावेत की त्यांचं नातं प्रेमात बदलावं? आणि तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते? तुमचं कारणही कमेंटमध्ये सांगा व तुमची फेवरेट टीम कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11वी मालिकेचे सर्व अधिकृत अपडेट सतत आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.